दुधाच्या प्रश्नावरती शेतकरी आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की राज्यामध्ये दूध भुकटी जी आहे ती आयात करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी अडचण येते. सर, तुम्हालाच दुधाचा प्रश्न माहिती आहे, ज्या पद्धतीने दुधाची भुकटी आयात केली जाते त्या प्रश्नावरती काय सांगाल, कारण की त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे? नाही, फारच मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे. शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भुकटीचा जी उपलब्धता असते आणि आपण ती निर्यात करू शकलो तर दुधाचे भाव टिकून राहतात, ही वस्तुस्थिती आहे. सरकारनं खरं म्हणजे दूध भुकटी निर्याती करता अनुदान दिलं पाहिजे, तर दुधाचे भाव ठीक राहतील अशी अवस्था आहे. हे सरकार उलटं करतंय, दूध भुकटी आयात करतंय. निर्यातीला जिथं अनुदान दिलं पाहिजे असं आमची अपेक्षा होती, तेव्हा ते आयात करायला सुरुवात करते. याचा अर्थ दुधाचा व्यावसायिक जो आहे खूप कठीण असतं. 1 लिटर दूध निर्माण करणं सुद्धा शेतकऱ्याकरता, दूध उत्पादकाकरता इतकं अवघड असतं. ते असं असताना त्याचा कष्टाचा विचार करत नाही. ते ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि त्यांनी आता जी काय आयात करण्याचा निर्णय घेतला, काही हजारो टन आयात करण्याचा निर्णय घेतला, याचा मोठा वाईट परिणाम हा दूध उत्पादक शेतकऱ्यावर, त्याच्या जीवनावर, त्याच्या कुटुंबावर होणार आहे. पण आपण जर बघितलं तर आज अर्थसंकल्प सुद्धा साजरा होतोय आणि सांगितलं जातं की शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतले जाणार आहेत, महिलांसाठी काही निर्णय घेतले जाणार आहेत. हे फक्त बोलण्याची भाषा ते करतायत. निवडणुकीच्या तोंडावर भरपूर काही उधळण करतीलही. वस्तुस्थितीमध्ये त्यांचं जे नियोजन असतं ते तसं नसतं. हे तर पाहिलेलं आहे शेतकऱ्यांनी. कांदा निर्यात बंदी उठवल्याचं 4दा घोषणा झाल्या. निर्यात बंदी उठली ती गुजरातमध्ये उठली, ती तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मदत करणारी. महाराष्ट्राकरता काहीच नाही. खोट्या घोषणा करणं, फसवणूक करणं आणि त्याच्यातून मताची पोळी भाजणं, हा तर उद्योग कायमच भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या सहकारी मित्रांचा राहिलेला आहे. निश्चितच, म्हणजे आपण बघतोय की दुधाच्या संदर्भामध्ये जो निर्णय आहे भुकटीच्या संदर्भामध्ये, त्यावरून हा वाद आहे आणि त्याला विरोधी पक्ष विरोध करताना दिसत आहे. कॅमेरामन राकेशसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.